करेल. प्रियांनो, प्रेषितांची कृत्य याच्या दुसऱ्या अध्यायामध्ये आपण आहोत नाही का, आणि अलौकिक अशा वचनांचं तुम्ही आणि मी मनन करत आहोत. आणि मग जराशी उजळणी करायची झाली तर तुम्हाला मला माहिती आहे की 50व्या दिवशी पेंटिकॉस्टच्या दिवशी ते एकत्र जमलेले होते, प्रार्थना करत होते. सुमारे 120 लोकांचा गट किंवा त्याहून अधिक असावा. ते त्या माडीवरती प्रार्थना करत असताना जोरदार सुसाट्यासारखा वाऱ्याचा आवाज झाला. अग्नीच्या जिवांसारखा पवित्र आत्मा त्यांवरती उतरला. लोक त्या ठिकाणी आकर्षित झाले. संपूर्ण वेगवेगळ्या राष्ट्रातून लोक 50वा दिवस साजरा करण्यासाठी जमलेले होते. आणि मग प्रेषितांना पवित्र आत्म्याने जशी जशी भाषा दिली तसतसे ते निरनिराळ्या भाषेमध्ये बोलू लागले. आणि प्रत्येकाला, त्या ठिकाणी उपस्थित असणाऱ्या प्रत्येकाला कुतूहल वाटलं की हे आमच्या भाषेत कसे काय बोलतायत, कारण अनेक राष्ट्रांचे लोक त्या ठिकाणी होते. आणि मग त्यातीलच काही निंदक उठले आणि ते म्हणाले की हे मद्यपी आहेत, हे मद्याने मस्त झालेले आहेत आणि म्हणून ते काहीही बरळत आहेत. मग पेत्र त्यांच्यामध्ये उभा राहिला आणि म्हणाला की नका संभ्रमावस्थेत राहू नका, नका गोंधळात पडू नका. मी तुम्हाला सांगतो की आम्ही नेमकं काय करत आहोत, ही घटना नेमकी काय आहे. आणि मग पेत्राने योएलाच्या दुसऱ्या अध्यायामधून 28 ते 32 वचनांचा संदर्भ देत त्यांना हे सांगितलं की जी भविष्यवाणी योएलाने सांगितली होती पवित्र आत्म्याच्या संदर्भाने, तीच भविष्यवाणी आम्ही स्वतः अनुभवलेली आहे. आणि तो पवित्र आत्मा आमच्यामध्ये यावेळेला कार्य करत आहे. आणि त्याने मग या शेवटल्या दिवसांविषयी ज्याचा उल्लेख योएल संदेष्टाने केलेला आहे त्याच्याविषयी त्यांना सांगितलं की जो कोणी प्रभूच्या नावाचा धावा करेल तो तरणार आहे. आणि मग तो आता प्रभू कोण, तर प्रभूविषयी तो त्या वचनांचा संदर्भ घेऊन सांगत आहे की नासुरी येशू, ज्याला तुम्ही वधस्तंभावरती मारलं आणि वधस्तंभावरती त्याच्या नावाची पाटी तुम्ही लावली, यहुद्यांचा राजा नासुरी येशू, त्या नासुरी येशूने त्याच्या कर्तृत्वाने, त्याच्या महत्कृत्यांनी, त्याने केलेल्या चिन्हांनी तो देव आहे, तो देवपुत्र आहे, हे तुम्हाला दाखवून दिलेलं होतं. पण तरी सुद्धा तुम्ही त्याला मान्य केलं नाही. त्याच्या जीवनाद्वारे त्याने तुम्हाला या सगळ्या गोष्टी दाखवून दिलेल्या होत्या. देवाने पूर्व संकल्पानुसार आणि त्याच्या पूर्व ज्ञानानुसार तो तुमच्या स्वाधीन केलेला होता. तरी सुद्धा तुम्ही त्याला अधर्म्यांच्या हातातून धरून दिलत आणि वधस्तंभावरती मारलं. तुम्ही मारलं, परंतु त्याच्या पित्याने त्याला मरणातून उठवलेला आहे. आणि मग कदाचित लोकांनी त्यावर शंका निर्माण केली असेल. आणि मग पेत्राने पुन्हा स्तोत्रसंहिता 16वा अध्याय यातून काही वचनांचे रेफरन्सेस घेत हे सांगितलं की कशा पद्धतीनं दाविदाला देवाचं वचन प्राप्त झालेलं आहे. आणि त्याने सांगितलं होतं की तो तुझ्या पवित्र अशा मनुष्याला पूजण्याचा अनुभव येऊ देणार नाही, नाही का. आणि मग तो त्याचं विश्लेषण त्या वचनांचं त्यांना करून सांगत आहे. आणि मग कदाचित कुठंतरी लोकांमध्ये अशी संभ्रमावस्था पुन्हा निर्माण झाली असेल किंवा शंका निर्माण झाली असेल की हे स्तोत्र दाविदाने तर कदाचित स्वतःला उद्देशून लिहिलं असावं, आणि मग तुम्ही त्याचा संदर्भ तुमच्या नासुरी येशूशी कसा काय लावू पाहता, किंवा त्याचा संदर्भ तुमच्या प्रभूशी तुम्ही कसा काय लावता, आणि तो पवित्र आहे, त्याला पूजण्याचा अनुभव येणार नाही, किंवा तो मरणातून उठला आहे, असं तुम्ही कसं काय म्हणता. तेव्हा पुढे 29व्या वचनापासून तो त्यांना पुन्हा त्याचं विश्लेषण करून सांगत आहे. आणि 29व्या वचनामध्ये तो म्हणतो की आपला कुलाधिपती जो होता दावीद, त्याला देवाने अभिवचन दिलेलं होतं आणि तो मेला, त्याला पुरलं गेलं आणि त्याची कबर आजही आपल्यामध्ये आहे. याचा अर्थ तो मरणातून पार गेलेला नाहीये, त्याला कुजण्याचा अनुभव आलेला आहे. आणि मग तो जर कुजला, तो अजूनही जर त्या कबरेमध्ये आहे, त्याची कबर अजूनही जर आपल्यामध्ये आहे, तर हे वचन त्याच्यासाठी कसं काय असू शकतं, नाही का. त्याची संभ्रमावस्था, त्यांचा गोंधळ तो एक एक गोष्ट काढून खुडून काढत आहे. प्रियांनो, 1 राजाच्या दुसऱ्या अध्यायामध्ये वचन 10 मध्ये दावीदपुरात दाविदाला कशी मूठमाती देण्यात आली त्याविषयी उल्लेख त्या वचनांमध्ये आम्हाला आढळतो. पुढच्या वचनामध्ये काय म्हटलेलं आहे, तो संदेष्टा होता आणि त्याला हे ठाऊक होतं की देवाने त्याला शपथ वाहून सांगितलेलं आहे. कसं सांगितलेलं आहे, शपथ वाहून देवाने त्याला अभिवचन दिलेलं आहे की तुझ्याच संतानातील एकाला मी तुझ्या राजासनावरती बसवेन आणि ते राजासन अढळ असं असणार आहे, ते अखंडित चालणार असणार आहे, त्याचा त्याचा नाश कधीही होणार नाही, ती युगानुयुग चालणार असं असणार आहे. आणि तसं सांगत असताना पेत्र दाविदाचा उल्लेख संदेष्टा म्हणून करतो प्रियांनो. आणि मग पुढच्या वचनांमध्ये आपल्याला त्याविषयी सविस्तर वाचता येईल. हे अभिवचन आपल्याला 2 शमूएलच्या 7व्या अध्यायामध्ये आणि वचन 16 मध्ये किंवा त्याचे अजूनही काही रेफरन्सेस आहेत ते आपण घेऊ शकतो. आज 31व्या वचनापासून आपण पुढे जाऊयात आणि एक वचन करत त्याचं मनन करण्याचा प्रयत्न करूयात. वचन 31 कोणीतरी वाचा. यांचे पूर्वज्ञान नसल्यामुळे तो ख्रिस्ताच्या पुनरुत्थानाविषयी असे बोलला की त्याला अधोलोकात सोडून दिले नाही,
व त्याच्या देहाला कुजण्याचा अनुभव आला नाही. आमेन. येस. दावीद स्वतः मर्त्य मनुष्य होता. तो संदेष्टा होता. त्याला अभिवचन मिळालं होतं की त्याच्या संतानातून एक जण उगवणार आहे आणि याचं पूर्वज्ञान त्याला झाल्यामुळे त्याने त्या स्तोत्रामध्ये हे लिहून ठेवलेलं आहे. त्याला अधोलोकात सोडून दिले नाही व त्याच्या देहाला कुजण्याचा अनुभव आलेला नाहीये. आणि ज्याच्या विषयी त्याने हे लिहिलेलं आहे तो आमचा प्रभू आणि ज्याला तुम्ही नासोरी येशू म्हणता तोच तो आहे. हे पेत्र त्यांना सिद्ध करून सांगत आहे. ज्या अर्थी दाविदाला आपला कुलाधिपती मानता, ज्या अर्थी तुम्ही त्याची स्तोत्र गाता, ज्या अर्थी त्याला तुम्ही संदेष्टा मानता, त्याच्या वचनावरती तुम्ही मनन करता, त्याच्यावर विश्वास ठेवता, तर त्याने जे काही लिहिलेलं आहे ते सगळं काही माझ्या प्रभू करिता लिहिलेलं आहे हे समजून घ्या. पेत्र त्यांना वचनांचा पाठपुरावा देऊन समजावून सांगण्याचा प्रयत्न या ठिकाणी करत आहे. 32व्या वचनामध्ये काय सांगितलेलं आहे? कुणीतरी वाचा. त्या येशूला देवाने उठविले याविषयी आम्ही सर्व साक्षी आहोत. आम्ही येस, ज्याच्याविषयी लिहिलंय त्याला कुजण्याचा अनुभव येणार नाही. ज्याच्या विषयी मी तुमच्याशी बोलत आहे तो मरणातून उठलेला आहे याचे साक्षीदार आम्ही आहोत. प्रगटीकरणाचं आम्ही त्याचे साक्षीदार आहोत. आम्ही त्या सगळ्या गोष्टी स्वतः पाहिलेल्या आहेत, अनुभवलेल्या आहेत. प्रियांनो, काय काय अनुभव आहेत तो प्रियांनो पुनरुत्थानानंतर शिष्यांचे? कोणी सांगू शकेल काय मला? आपण आत्ताच हल्लीच अभ्यास केला बघा शेवटच्या योहानाच्या अध्यायामध्ये. कधी कधी कसा कसा कुठे कुठे भेटला, कोणाकोणाला भेटला, दिसला आणि त्याने काय काय केलं, पटापटा सांगा चला. अमावास गावच्या लोकांना भेटला. येस, अमावास्येच्या वाटेवर असणाऱ्या 2 तरुणांबरोबर त्याने संभाषण केलं आणि मोशेपासून सगळ्या संदेष्टांनी त्याच्याच विषयी कसं लिहून ठेवलेलं आहे हे त्यांना सांगितलं. अजून येशूला मरियेला प्रथम दर्शन दिलं. मरियेशी प्रथम बोला. मरिया मगदालिया हिला त्याने प्रथम दर्शन दिलं नाही का, आणि ती त्याला बिलगली तेव्हा तो तिला म्हणाला की मला बिलगून बसू नकोस, मला पित्याकडे जायचंय, जा तुझ्या सोबत्यांना सांग की मी जिवंत आहे म्हणून. हालेलुया. अजून प्रेषितांना दर्शन दिलं. काय करत त्यानंतर होते? त्या आठवड्याच्या पहिल्या संध्याकाळी जेव्हा ते शिष्य एकत्र बसले होते तेव्हा त्यांनी दारे बंद करून बसले असताना त्यांना भीती होती आणि ते दरवाजा बंद असताना येशू आतमध्ये आला आणि त्यांनी आपली कूस, हात वगैरे त्यांना दाखवून दर्शन दिलं. नंतर थोमाला दर्शन दिलं. त्यानंतर 8 दिवसांनी पुन्हा बंद खोलीमध्ये शिष्यांना येशूने दर्शन दिलं आणि त्यानंतर तिबिरिया समुद्रावर 2 मुद्दे तू सांगितले. आता अजून कोणाला तरी देऊयात. मला माहितीये तुझं सगळ्या क्रमवार तुझा अगदी तोंडपाठ आहे. हालेलुया. अजून कोण सांगू इच्छित? अक्काने 2 मुद्दे सांगितले. बंद खोलीमध्ये भयकंपित, भिवून, घाबरून बसलेले असताना बंद दारामधून येशू त्यांच्यामध्ये येऊन उभा राहिला आणि आपली कूस आणि आपल्या हातामधले खिळ्याचे वन जखमा त्याने त्यांना दाखवल्या. त्यांच्यामध्ये प्रियांनो थोमा नव्हता आणि म्हणून 8 दिवसांनी पुन्हा प्रभू येशू ख्रिस्त त्यांच्यामध्ये आला आणि थोमाला त्याने ते सगळं दाखवलं आणि थोमा काय म्हणाला? माझा प्रभू, माझ्या देवा, नाही का? हालेलुया. अजून तिबिरियाच्या समुद्राजवळ. येस, तिबिरियाच्या समुद्राजवळ काय करत होते विद्यार्थी ही लोक? मासे पकडले. आणि त्यांचा म्होरक्या कोण होता? त्यांचा मोरक्या होता आणि ते मासे धरण्यासाठी गेले. शिमोन म्हणाला मी तर मासे धरायला चाललेलो आहे बाबा, तुम्ही काय करायचं तर ठरवा. ते म्हणाले की आम्हाला पण येऊ द्या. ते मासे धरत होते. पहाटे प्रभू येशू ख्रिस्त त्यांच्या जवळ आला. त्यांना हाक मारून विचारलं तुमच्या जवळ खाण्यासाठी काय आहे काय? आणि मग त्यांनी त्याला ओळखलं. पेत्र अंगरखा काढून कमरेशी बांधून पाण्यात उडी मारून त्याच्यापर्यंत आला. प्रभूने त्यांना भाजलेली मासळी खायला दिली. प्रियांनो, त्या 153 माशातून काही आणायला सांगितलं आणि ते भाजून त्यांना त्याने न्याहारी दिली. प्रियांनो, येशू त्यांच्याबरोबर जेवला. प्रियांनो, येशूने मासाही खाल्ला असा उल्लेख शुभवर्तमानामध्ये आम्हाला वाचायला मिळतो. अनेक लोकांना त्याने किती दिवस तो दर्शन देत राहिला? किती दिवस त्यांना तो शिकवत राहिला? कोणी सांगू शकेल? 40 दिवस. 40 दिवस. 40 दिवस तो त्यांच्याशी बोलत होता, त्यांना शिकवत होता, त्यांना भेटत होता. प्रियांनो, त्यांना दर्शन देत होता, त्यांना देवाच्या राज्याविषयी सांगत होता आणि जाता जाता त्याने त्याला एक अभिवचन सुद्धा दिलेलं होतं. अभिवचन काय होतं?
संपूर्ण सृष्टीला सुरुवात गोष्ट. अभिवचन काय होतं की मी तुम्हाला काहीतरी देणार आहे. तुमच्यासाठी पवित्र आत्मा देणार आहे. हालेलुया. आत्मा तुमच्यासाठी देणार. पवित्र आत्मा देणार आहे. यरुशलेम सोडून जाऊ नका. आणि हाच आत्मा त्यांना मिळालेला आहे. जो पेत्र 50 दिवसांपूर्वी प्रभू येशू ख्रिस्ताला शपथा देऊन म्हणतोय की मी त्याला ओळखत नाहीये, तो पेत्र प्रियांनो पवित्र आत्मा मिळाल्यानंतर, धैर्याचा आत्मा मिळाल्यानंतर अनेक या यहुदी लोकांसमोर प्रियांनो ज्यांनी प्रभू येशू ख्रिस्ताला मारलं त्यांच्या मध्ये उभा राहून म्हणतोय की मी त्याचा साक्षीदार आहे की तो मरणातून उठलाय. किती धैर्य प्राप्त झालंय बघा, किती मोठं परिवर्तन आहे प्रियानो. पहा, जो पेत्र शपथावाहून म्हणतो की नाही नाही मी ओळखत नाहीये, माझा त्याचा काही संबंध नाहीये, त्याचं वाटेल ते करा तुम्ही, तोच पेत्र आता त्याच लोकांमध्ये, ज्या लोकांनी त्याला मारलेला आहे त्यांच्या डोळ्यात डोळे घालून म्हणतो की तुम्ही त्याला मारलं, तो मरणातून उठलेला आहे आणि तोच प्रभू आहे, तोच ख्रिस्त आहे आणि मी आणि आम्ही सगळेजण त्याचे साक्षीदार आहोत, असं तो धैर्यानं त्या ठिकाणी बोलत आहे. पुढच्या वचनामध्ये वाचूयात 33व वचन. म्हणून तो देवाच्या उजव्या हाताकडे बसविलेला आहे. त्याला पवित्र आत्म्याविषयीचे वचन पित्यापासून प्राप्त झाले आहे आणि तुम्ही जे पाहता व ऐकता त्याचा त्याने वर्षाव केला आहे. आमेन. हालेलुया. तो पुनरुत्थानित झालेला आहे, तो पित्याच्या उजव्या हाताला बसलेला आहे. पित्याकडून त्याला अभिवचन प्राप्त झालेलं होतं की तू त्यांना पवित्र आत्मा द्यायचा आहेस, आणि त्याने वर गेल्यानंतर म्हणजे उजव्या हाताला बसल्यानंतर त्याच आत्म्याचा वर्षाव माझ्यावर आणि माझ्या सोबत्यांवरती केलेला आहे. आणि जे तुम्ही आम्हाला बरळत आहेत असं म्हणता, जे तुम्ही आम्हाला दारू पिऊन मस्त झालेले आहे असं म्हणता, ते पवित्र आत्म्याने भरलेले आहेत प्रियानं. त्यांच्यावरती आणि माझ्यावरती पवित्र आत्म्याचा वर्षाव झालेला आहे असं पेत्र त्यांना सांगत आहे. आणि हे सांगत असताना तो त्यांना अजून एक गोष्ट सांगतो की जी फार गौरवी आहे प्रियांनो. आणि ती गौरवी गोष्ट अशी आहे की पेत्र म्हणत आहे की तो आता देवाच्या उजव्या हाताला बसलेला आहे. हालेलुया. कुठे बसलेला आहे? देवाच्या उजव्या हाताला बसलेला आहे. मागच्या वचनांमध्ये आम्ही पाहिलं, पहा 25व्या वचनामध्ये दावीद ज्याच्याविषयी लिहितो असे म्हणतो, मी परमेश्वराला आपणापुढे नित्य पाहिले आहे, मी ढळू नये म्हणून तो माझ्या उजवीकडे आहे. नाही का? प्रभू येशू ख्रिस्ताविषयीचे वचन आहे की मी प्रभू येशू ख्रिस्त ढळू नये म्हणून. तुझा आवाज येत नाही. येतोय आवाज? संदेश आवाज येतोय की? दादा आवाज येतोय का? हो सतीश, आवाज येतोय तुझा. थोडस मोठ्याने बोलावं लागेल मला वाटतं कदाचित. मी अगदी उंच आवाजात बोलत आहे. जरास रेंज मला वाटते काहीतरी इश्यू असावा. हरकत नाही, मी अजून थोडासा आवाज वाढवून बोलतो. येस, 25व्या वचनामध्ये, त्या वचनामध्ये तो आम्हाला लिहिलेलं वाचायला मिळतं, मी ढळू नये म्हणून तो माझ्या उजवीकडे आहे. म्हणजे कोण? देव माझ्या उजवीकडे आहे. आणि आता या वचनामध्ये आम्हाला वाचायला मिळतं की आता येशू ख्रिस्त उजव्या हाताला बसलेला आहे. नाही का? देवाच्या उजव्या हाताला आता प्रभू येशू ख्रिस्त बसलेला आहे. त्याला एवढं उंच देव पित्याने केलेला आहे. सगळे अधिकार त्याने प्रभू येशू ख्रिस्ताला, त्या कोकऱ्याला त्याने देव केलेले आहेत. कदाचित त्या जमलेल्या लोकांनी असं विचारलं असेल की तुला कसं काय माहित तो स्वर्गात आहे आणि देवाच्या उजव्या हाताला बसलेला आहे, तू हे कसं काय बोलू शकतोस? आणि मग पुन्हा पवित्र आत्म्याच्या प्रेरणेने दाविदाने अजून एक जुन्या करातील स्तोत्र किंवा जुन्या करातलं वचन काढलेलं आहे आणि त्या वचनाचा दाखला देऊन दावीद त्यांच्याशी बोलत आहे. हालेलुया. 34व वचन कोणीतरी वाचा. 34 आणि 35 एकत्र वाचा. कारण दावीद स्वर्गात चढून गेला नाही, पण तो स्वतः म्हणतो, परमेश्वराने माझ्या प्रभूला सांगितले की मी तुझ्या शत्रूच्या तुझ्या पायासाठी आसन करेपर्यंत तू माझ्या उजवीकडे बसून राहा. आमेन. थांबा, शंका घेऊ नकात, गोंधळून जाऊ नकात. नाही का? मी तुम्हाला अजून सांगतो की काय अभिवचन दाविदाकरवी त्याने त्याला दिलेलं आहे. हालेलुया. त्यामध्ये तो काय म्हणत आहे? दावीद तर स्वर्गात चढून गेलेला नाहीये. का? कारण त्याची कबर आपल्यामध्ये आहे. आपल्याच पूर्वजांनी त्याला दावीदपुरात या यरुशलेमेतच त्याला मूठ माती दिलेली आहे. पण तो स्वतः काय म्हणतो? परमेश्वर माझ्या प्रभूला असे म्हणतो. आणि हे दोन्ही शब्द प्रियांनो
इब्री भाषेमध्ये जर आम्ही त्याचा अभ्यास केला तर देव माझ्या प्रभूस म्हणतो आणि प्रभू आणि देव हे दोन एकच आहेत, नाही का? दावीद या ठिकाणी हेच सांगण्याचा प्रयत्न करत आहे की देव पिता देव पुत्राला, जो नासुरी येशू आहे, त्याला हे सांगतो की तुझ्या शत्रूंचं तुझ्यासाठी आसन करीपर्यंत तू माझ्या उजवीकडे बसून राहा. मी तुझ्यासाठी स्थान निर्माण केलेलं आहे, ते गौरवाचं आहे, ते अधिक गौरवी आहे, नाही का? आणि ते मी तुझ्यासाठी करून ठेवलेलं आहे. त्या ठिकाणी तू विराजमान हो, त्या सिंहासनावरती तू बस. कुठवर? जोपर्यंत शेवटचा शत्रू जो आहे त्याला तुझ्या पायाखाली मी आणीन, तोवर तू या स्थानावरती बसायचं आहे. हालेलुया. आणि मग या ठिकाणी या वचनाचा रेफरन्स देऊन स्तोत्र संहिता याचा 110वा अध्याय आणि वचन 1 हे स्तोत्र त्या ठिकाणी पेत्र त्यांना सांगत आहे. वचन आपण वाचूया. स्तोत्र 110. कोणीतरी काढा पटकन. 110 किती? पहिलं वचन वाचा आंटी. माझ्या प्रभूला परमेश्वर म्हणतो, मी तुझे वैरी तुझे पादासन करीपर्यंत तू माझ्या उजवीकडे बैस. हालेलुया. माझ्या प्रभूला देव म्हणतो. हालेलुया, नाही का? दावीद या ठिकाणी हे स्तोत्र लिहित आहे आणि मग पेत्र त्यांना हे सांगत आहे. दावीद स्वतःचा उल्लेख या ठिकाणी करत नाहीये. दावीद त्याच्यापेक्षा मोठा कोणीतरी आहे त्याचा उल्लेख या ठिकाणी करत आहे आणि त्याला तो प्रभू म्हणतो. आणि ज्याच्याविषयी मी बोलत आहे तो येशू आहे. याचा अर्थ दावीद येशूला जर प्रभू म्हणतो, येशूला जर तो देवपुत्र असं म्हणतो, तर तुम्हाला हे मान्य करायला काय हरकत आहे? दाविदाने हे जर त्याच्यासाठी लिहून ठेवलेलं आहे तर तुम्ही हे का मान्य करत नाही? किंबहुना तुम्हाला अमान्य करायला काही कारणच उरत नाही, काही पर्याय उरत नाहीयेत. अशा दृष्टिकोनातून पेत्र वचनावर आधारित त्यांचा संभ्रम खोडून काढत आहे. हालेलुया. 36व्या वचनामध्ये कोणीतरी वाचा. म्हणून इस्रायलच्या सर्व घराण्याने हे निश्चयपूर्वक समजून घ्यावे की ज्या येशूला तुम्ही वधस्तंभावर खिळून मारले त्याला देवाने प्रभू व ख्रिस्त असे करून ठेवले आहे. आमेन. आता मी एवढं तुम्हाला सगळं सांगितल्यानंतर या सगळ्या गोष्टी त्याच्या कर्तृत्वाने, त्याच्या महत्कृत्यांनी, त्याने केलेल्या चिन्ह आणि चमत्कारांनी, त्याच्या जीवनाद्वारे त्याने हे सिद्ध केलं होतं की तो देव आहे, तो देवपुत्र आहे. देव असल्याशिवाय हे शक्य नाहीये. तुम्ही त्याला मारलत, परंतु हा देखील देवाचा संकल्प होता जो आपल्या संदेष्टांकरवी त्याने आधीच आम्हाला सांगितला होता. तुम्ही त्याला मारलत, आम्ही त्याला पुरलं, परंतु त्याच्या देवाने त्याला पुन्हा पुनरुत्थानित केलं, मरणातून उठवलं. त्याला पूजण्याचा अनुभव येऊ दिला नाही. हे वचन जे आपल्याला दिलेलं आहे ते त्याच्या संदर्भाने तंतोतंत पूर्ण झालेलं आहे. त्याच्यानंतर तो पुढे त्यांना सांगत आहे की त्याला देवाने उजव्या हाताला गौरवाचं स्थान दिलेलं आहे. असं जे दाविदाने सांगितलेलं आहे ते तंतोतंत पूर्ण झालेलं आहे. आणि मग असं असताना हे इस्रायलाच्या घराण्या, कान उघड, ऐक, मी काय सांगत आहे त्याच्याकडे लक्ष दे, असं पेत्र ठणकावून बजावून त्यांच्याशी बोलत आहे. आणि तो म्हणत आहे की निश्चयपूर्वक समजून घ्या, ज्या येशूला आपण म्हणूया, ज्या नासोरी येशूला त्यांनी मारलं, की ज्याला ते गालिली म्हणत होते, ज्याला ते सुताराचा पुत्र म्हणत होते, नाही का, ज्याला ते निरक्षर असं म्हणत होते, ज्या नासोरी येशूला तुम्ही वधस्तंभावर खिळून मारले त्याला देवाने प्रभू व ख्रिस्त असे करून ठेवलेले आहे. प्रभू आणि ख्रिस्त. ख्रिस्त म्हणजे काय हो प्रियांनो? आपण त्याचा या शब्दाचा अर्थ शिकलेलो आहे बघा. कोणाला माहिती आहे का? आठवतं का कोणाला? आमच्या बरोबर आम्हाला घेऊन आवाज नाही आला अजून. आम्हाला घेऊन चालणारा. आम्हाला घेऊन चालणारा. येस. अजून आमच्या बरोबर दे. आमच्या बरोबर इमॅन्युएल, येशू असे नाव ठेवू. येशू या नावाचा अर्थ आमच्या समक्ष किंवा आमच्या बरोबर देव. ख्रिस्त या शब्दाचा अर्थ काय? तारणारा. तारणारा. अजून सगळे अर्थ बरोबर आहेत प्रियांनो, पण तो अचूक एक शब्द मला पाहिजे. आम्हा बरोबर देव हेही बरोबर आहे, तारणारा हेही बरोबर आहे.
मस्तक आहे. मस्तक आहे. येस. चला, वेगवेगळी उत्तरं मिळतात आपल्याला, हरकत नाही. येशू म्हणजे आम्हा बरोबर देव, नाही का? इमॅन्युअल असं त्याचं नाव. येशू हे नाव ठेवायला सांगितलं होतं. आम्हा बरोबर देव. आणि ख्रिस्त म्हणजे अभिषिक्त प्रियांनो, ज्याच्यावरती देवाचा अभिषेक आहे. पवित्र आत्म्याकरवी ज्याला अभिषेक करण्यात आलेला आहे, जो निवडलेला आहे, ज्याला देवाने आम्हासाठी निवडून ठेवलेला आहे, तो वलांडणाचा कोकरा प्रियांनो, नाही का? तो अभिषिक्त असा तो ख्रिस्त, मसीहा, तारणारा, उद्धारक, वेगवेगळी विशेषणं आहेत प्रियांनो त्याच्यासाठी. त्याला देवाने येशू आणि ख्रिस्त असं, किंवा प्रभू आणि ख्रिस्त असं करून ठेवलेलं आहे. हे पेत्र त्या लोकांना सांगत आहे. देवाने त्याला किती उंच केलेलं आपण आपल्याला वाचायला मिळतं, वचनामध्ये एका वाचायला मिळतं. ते वचन आपण वाचूयात. फिलिप्पियरास पत्राचा 2रा अध्याय कोणीतरी काढा आणि वचन 6 पासून 10व्या वचनापर्यंत वाचा. फिलिप्पे 2 तो देवाच्या असूनही देवाच्या बरोबरी लाभ आहे, तर त्याने स्वतःला रिक्त केले, म्हणजे मनुष्याच्या प्रतिरूपाचे होऊन दासाचे स्वरूप धारण केले, आणि मनुष्य प्रकृतीचे असे प्रकट होऊन त्याने मरण, आणि तेही वधस्तंभावरचे मरण सोसले. येथपर्यंत आज्ञापालन करून त्याने स्वतःला लीन केले. ह्यामुळे देवाने त्याला अत्युच्च केले आणि सर्व नावापेक्षा जे श्रेष्ठ नाव ते त्याला दिले. ह्यात हेतू हा की स्वर्गात, पृथ्वीवर व पृथ्वीखाली प्रत्येक गुडघा येशूच्या नावाने टेकला जावा. आमेन. हालेलुया. किती उंच केलेलं आहे प्रियानं त्याला. परंतु त्याआधी हे पाहूयात की त्याने स्वतःला किती लीन केलेलं आहे, नाही का? आधी नम्रता आणि मग धन्यता, नाही का प्रिया? त्याच्या स्वतःच्या जीवनामध्ये त्याने हे सिद्ध करून दाखवलं. तो उगाच आम्हाला सांगत नाही नम्र व्हायला, नाही का? तो उगाच तुम्हाला मला लीन व्हायला सांगत नाही. त्याच्या एवढं लीन या पृथ्वीवरील दुसरा कोणीही मनुष्य होऊ शकत नाही, आणि त्याच्या एवढं उंच दुसऱ्या कोणालाही केलं जाऊ शकत नाही प्रियांनो, नाही? हे समजून घेऊया. त्याने स्वतःला इतकं लीन आणि नम्र केलं की देव असतानाही मनुष्याचं रूप धारण करून त्याने स्वतः मरण स्वीकारलं, तेही वधस्तंभावरचं मरण, जे की साधन होतं. अत्यंत वेदनादायी असं मरण त्याने स्वीकारलं, आणि म्हणून देवाने त्याला अतिउच्च केलेलं आहे, ज्याच्यापेक्षा उंच आता कोणीच नाहीये प्रियांनो. आणि त्याला असं नाव दिलेलं आहे जे नाव सर्व नावांहून मोठं नाव आहे. ख्रिस्त, येशू, प्रभू असं नाव त्याला देण्यात आलेलं आहे. त्या नावापेक्षा मोठं कोणतंच नाव नाही, इतकं पित्याने त्याला उंच करून ठेवलेलं आहे. आणि त्यात उद्देश आहे की प्रत्येक गुडघा त्याच्या समोर टेकला जावा. याचा अर्थ काय? त्याला सर्वांवर नेमलेला आहे, सर्वांपेक्षा त्याला उंच करण्यात आलेला आहे. सगळ्यांचे गुडघे त्याच्या समोर टेकले जाणार आहेत, हे आम्हाला या वचनामध्ये पाहायला मिळतं. आणि पेत्र त्या बंधुवर्गांमध्ये उभा राहून त्यांना हे सांगत आहे की इस्रायल घराणे ऐक आणि निश्चयपूर्वक हे समजून घे की ज्या येशूला तुम्ही मारलं त्याच येशूला देवाने आता प्रभू आणि ख्रिस्त असं करून ठेवलेलं आहे. आणि मग आता ठरवा की तुमची चूक काय झाली आहे, आणि मग आता ठरवा की तुमच्याकडून किती मोठं पातक झालेलं आहे, नाही का? आणि हे कळल्या किंवा हे ऐकल्या याची जाणीव झाल्या पेत्र जे काही बोलत होता त्या बोलण्याने त्यांची अंतःकरणं भेदून गेली प्रियांनो. त्यांची अंतःकरणं भेदून गेलीत, आणि ते पेत्राला प्रश्न विचारत आहेत, नाही का? कदाचित पेत्र घाबरला असतं तर पेत्राला असंही वाटलं असतं की आता हीच लोक होती ज्यांनी येशूला वधस्तंभावरती खेळलं. मी असं यांच्या समोर बोललो तर हीच लोक म्हणतील की ह्याला मारा, याचा नाश करा, याची वाट लावा, याला वधस्तंभावरती टांगा. परंतु नाही, पवित्र आत्म्याच्या प्रेरणेने आणि धैर्यानं तो उभा होता. मरणाला सुद्धा तो घाबरत नव्हता प्रियांनो. आणि तो लोकांसमोर हे सिद्ध करत होता वचनांचा पाठपुरावा करून की तो ख्रिस्त आहे. होय, तोच ज्याची तुम्ही आणि मी युगानुयुग पिढ्यानपिढ्या वाट पाहत आहोत, ज्याची येण्याचं अभिवचन आपल्याला मिळालेलं होतं, अहो त्यालाच तुम्ही वधस्तंभावरती मारलेला आहे. आणि निश्चित अर्थाने प्रियांनो, यहुदी लोक, इस्रायल लोक त्या मसीहाची वाट पाहत होते. आणि त्यांना हे जेव्हा कळलं की तोच मसीहा आहे, त्या मसीहालाच आम्ही वधस्तंभावरती खेळलेला आहे, तेव्हा त्यांनी पेत्राला एक प्रश्न विचारलेला आहे. तो प्रश्न पुढच्या वचनामध्ये वाचूया. 37 वचन कोणीतरी वाचा. हे ऐकून त्यांच्या अंतःकरणास चुटपुट लागली
आणि ते पेत्र व इतर प्रेषित ह्यांना म्हणाले, बंधुजनो, तुम्ही काय करावे? आमेन. बंधुजन हो, आम्ही काय करावे, तुम्ही नाही. बंधुजन हो, आम्ही काय करावे. होय, आम्हाला कळलंय की तो मसीहा आहे. तू जे बोलतोयस त्याचा खेद आम्हाला वाटतो आहे. तू जे बोलतो आहेस त्याने आम्ही दुःखी झालोय. आमच्याकडून खरंच पातक झालेलं आहे. आम्हाला सांग की आम्ही काय करायला पाहिजे. आमचं अंतःकरण भेदून तुझे शब्द आरपार गेलेले आहेत. आम्ही काय करायला पाहिजे आम्हाला सांग. पेत्राला आणि बंधुजनांना काकुळतीने ते विचारत आहेत की आम्हाला सांग आम्ही काय करायला पाहिजे. कोण विचारत आहे प्रियांनो? हीच ती लोक आहेत जी इस्रायली आहेत, ज्यांनी प्रभू येशू ख्रिस्ताला धर्मनिंदा म्हणून किंवा त्याच्यावर दोषारोप करून वधस्तंभावरती टांगलेला आहे. हीच ती लोक आहेत ज्यांनी ही मागणी केली होती की त्याचा नाश करा, त्याची वाट लावा, त्याला वधस्तंभावरती टांगा. हीच ती लोक आहेत प्रियांनो, ज्यांना देवाने निवडलेलं होतं. आमच्या मध्ये देवाचं वसतिस्थान आहे, आमच्या मध्ये देवाचं मंदिर आहे, याचा त्यांना अभिमान होता. देवाने स्वतः या लोकांना नियमशास्त्र दिलेलं होतं. नियमशास्त्राचं आज्ञा पालन करणारी ही ती लोक आहेत प्रियांनो. ती लोक विचारत आहेत की आम्ही काय करायला पाहिजे. कदाचित आपलंच प्रतिनिधित्व करणारे ही हा गट आहे, नाही का? निवडलेले, आमच्या मध्ये देवाचं मंदिर आहे, आमच्या चर्चचा, आमच्या मंडळीचा आम्हाला अभिमान आहे. आमचं मंदिर गौरवी आहे, आमची मंडळी गौरवी आहे. आम्ही आज्ञापालन करणारे लोक आहोत. आम्हाला नियमशास्त्र म्हणजे देवाचं वचन मिळालेलं आहे. प्रियांनो, हीच इस्रायली लोक जेव्हा आत्म्याने त्यांच्या मनाला चुटपुट लावली तेव्हा म्हणत आहेत की आम्ही काय करायला पाहिजे. प्रियांनो, तुमच्या जर अंतःकरणाला काही गोष्टीद्वारे चुटपुट लागते तर देवाला विचारा की देवा आम्ही काय करायला पाहिजे. देवाचं वचन स्पष्ट रीतीने आपल्याशी बोलतं. इथं सुद्धा पेत्र त्यांच्याशी स्पष्ट रीतीने बोलत आहे. वचनामध्ये पुढे वाचूया पेत्राने त्यांना काय सांगितलं. पेत्र असं म्हणाला की नाही, आता तुम्ही त्याला मारलेलं आहे आणि आता तुम्हाला काहीच करता येणार नाही. मला काही सांगू नका, तुमचं तुम्ही पाहून घ्या की तुम्हाला काय करायचं. नाही, ज्या एका गौरवी आशेसाठी हा वंश राखून ठेवलेला आहे, किंवा तुमच्या आणि माझ्यासाठी संपूर्ण मनुष्य मात्रासाठी जी गौरवी आशा देव करण्यात आलेली आहे, ती आशा पेत्र त्यांना सांगत आहे. विश्वास धरा, अमुक अमुक गोष्ट करा आणि त्या विश्वासाला अनुसरून कृती देखील करा. हे 3 टप्पे तो त्यांना करण्याची विनवणी करत आहे किंवा त्यांना सांगत आहे. वचनामध्ये वाचूयात प्रियांनो काय सांगितलेलं आहे. पेत्र त्यांना म्हणाला, पश्चाताप करा व तुमच्या पापांची क्षमा व्हावी म्हणून तुम्ही प्रत्येक जण येशू ख्रिस्ताच्या नावाने बाप्तिस्मा घ्या, म्हणजे तुम्हाला पवित्र आत्म्याचे दान प्राप्त होईल. आमेन. हालेलुया. पेत्र त्यांना काय म्हणत आहे? पश्चाताप करा. हालेलुया. यापूर्वी कोण सांगून गेलं होतं का हो या इस्रायल लोकांना पश्चाताप करायला? बाप्तिस्मा करणारा योहान. हालेलुया. पश्चाताप करा, स्वर्गाचं राज्य जवळ आलाय. ओरडत फिरत होता गल्लोगल्ली, रानावनात, नाही का? तो त्यांना सांगून गेला होता पश्चाताप करा. पेत्र देखील बंधुवर्गांमध्ये उभारून म्हणत आहे की पश्चाताप करा. आपल्या चुकीच्या गोष्टींसाठी तुम्ही जे जे पाप केलेलं आहे ते देवासमोर कबूल करा. तुमच्याकडून चूक झालेली आहे हे तुम्ही कबूल करा आणि मग तुम्ही काय करा सांगितलंय, तुमच्या पापांची क्षमा व्हावी म्हणून तुम्ही प्रत्येक जण, किती जण? तुमच्यातल्या थोडक्यांनीच तुम्ही प्रत्येक जण असं म्हटलेलं आहे. त्यातून कोणाची सुटका नाही. ज्याला ज्याला असं वाटतं आम्ही काय करावं आम्हाला सांगा, त्या प्रत्येकाने काय करायचं आहे? पश्चाताप करायचा आहे आणि पापांची क्षमा व्हावी म्हणून तुम्ही येशू ख्रिस्ताच्या नावाने बाप्तिस्मा घ्यायचा आहे. घाबरून जाऊ नका. देवाला हेच करायचं होतं. देवाला तुमची कठीण झालेली अंतःकरण मऊ करायची होती, ती मांसमय करायची होती. हीच शस्त्रक्रिया करण्यासाठी देवाचा पूर्वनियोजित हा संकल्प तुमच्या माझ्यामध्ये आणण्यात आलेला आहे. ज्याच्यामुळे तुम्हाला खेद वाटत आहे ना, तो तुम्हाला जीवन देणारा खेद आहे प्रियांनो. तिथेच अडकळू नका. यहुदा इस्करियोत सारखे पस्तावा करून स्वतःला अडकवून घेऊ नका. पश्चाताप करा असं पेत्र त्यांना सांगत आहे आणि पश्चाताप करून बाप्तिस्मा घ्या असं देखील सांगत आहे. पश्चाताप करणे म्हणजे काय प्रियांनो? कबुली देणे की आम्ही पापी आहोत. आणि पापी आहोत अशी कबुली कोण देतो? ज्याला ठाऊक आहे की मी पाप केलेला आहे, नाही का? ज्याला माहिती आहे की मी रोज पाप करतो.
परंतु असाही काही गट असतो जे म्हणतात की नाही, आमच्याकडनं काही पाप होत नाही, आम्ही नीतिमनाने धार्मिक आहोत. उत्तम उदाहरण त्या मंदिरातल्या जकातदाराचं आहे प्रियानो, नाही का? आणि त्या पुरुषाचं. मी सगळं करतो, मी नीतिमान आहे, मी धार्मिक आहे, मी चर्चला जातो, मी वचन वाचतो, मी प्रार्थना करतो, माझ्याकडून काही पाप होत नाहीये. पश्चातापाची गरज प्रत्येकाला आहे, कारण आपण प्रत्येक जण पातकी आहोत प्रियांनो. त्याबरोबर ही गोष्ट समजून घेऊयात की पेत्र जेव्हा त्यांना हे सांगत आहे की पश्चाताप करा आणि बाप्तिस्मा घ्या, तेव्हा देवच फक्त तारण देतो, नाही का? तारण हे फक्त एकाच नावामध्ये आहे, प्रभू येशू ख्रिस्त, आणि त्याने आकर्षल्याशिवाय कोणी त्याच्याकडे येऊ शकत नाही. परंतु जेव्हा तो आकर्षतो तेव्हा तुम्हाला आणि मला काही कृती देखील करणं गरजेचं आहे. आणि ती पहिली कृती आहे की आम्ही पापी आहोत, आम्हाला पश्चाताप करून ते कबूल करणं फार गरजेचं आहे. आपल्याला तो खेद वाटणं, आपल्याला ती टोचणी लागणे अत्यंत गरजेचं आहे. पश्चाताप करून ते तारण आम्हाला स्वीकारावं लागेल, विश्वास ठेवावा लागेल, आणि विश्वासाला अनुसरून आम्हाला एक कृती सुद्धा करावी लागेल. ती काय आहे? बाप्तिस्म्याची कृती आहे. सर्वांनी सांगितलेलं आहे, तुम्ही प्रत्येकाने येशूच्या नावाने बाप्तिस्मा घ्या, असं तो त्या ठिकाणी सांगत आहे. पश्चाताप या शब्दामध्येच प्रियांनो तुम्हाला मला हे कळतं की आम्हाला वळायचं आहे, आम्हाला काहीतरी सोडायचं आहे, आम्हाला परिवर्तित व्हायचं आहे, आम्हाला काहीतरी नवं धारण करायचं आहे प्रियांनो. आणि जर नवं धारण करायचं आहे, काहीतरी सोडायचं आहे, तर ते अमंगळपण, ते ओशाळपण, त्या घाणेरड्या गोष्टी तुम्हाला आणि मला सोडून देणं फार गरजेचं आहे. आणि तसं झालं तरच आम्ही नवी उत्पत्ती म्हणून त्याच्या राज्यामध्ये समाविष्ट होऊ शकतो. जितक्यांनी पश्चाताप करून ख्रिस्ताच्या नावाने बाप्तिस्मा घेतलेला आहे त्यांना तारण आहे, हे पेत्रही खात्रीने सांगतो, मीही सांगतो, आणि देवाचा पवित्र आत्माही सांगतो. प्रिया, जितक्यांनी पश्चाताप करून बाप्तिस्मा घेतलेला आहे तितक्यांना देवाचं तारण प्राप्त झालेलं आहे. यामध्ये काही विसंगती सुद्धा आम्हाला आमच्या आजूबाजूला किंवा आमच्या स्वतःच्या जीवनामध्ये पाहायला मिळतात, आणि त्या विसंगती आपण पाहण्याचा प्रयत्न करूया. आम्ही फक्त पश्चाताप आणि फक्त बाप्तिस्मा, नाही का? फक्त देवा मी चुकलोय, मला माफ कर, आणि माझ्याकडनं चुका झालेल्या आहेत, पश्चाताप केला, भावनिक रीतीने कुठेतरी आम्ही भावनिक झालो, जाऊन बाप्तिस्मा घेतला, परंतु जे परिवर्तन आहे, जुन्या स्वभावापासून फिरणं आहे, जे नवीन धारण करणं आहे, तेच जर झालं नाही, आणि या पश्चातापामध्ये आणि या बाप्तिस्मामध्ये जर ख्रिस्तच नाहीये, तर त्याचा काही उपयोग आहे का? ही विसंगती आहे काय? होय, काही ठिकाणी ही विसंगती आहे. याचं उत्तम उदाहरण काय आहे? प्रेषितांची कृत्य 18वा अध्याय आणि 19वा अध्याय. 18व्या अध्यायाची शेवटची काही वचनं आणि 19व्या अध्यायाची सुरुवातीची काही वचनं. लोकांना फक्त पश्चातापाचा बाप्तिस्मा माहित होता, ख्रिस्ताचा बाप्तिस्मा ठाऊक नव्हता. पौलाने त्यांना पुन्हा ख्रिस्ताच्या नावाने बाप्तिस्मा घ्यायला लावला. वाचा प्रियांनो, प्रेषितांची कृत्याचा 18वा अध्याय 23व्या वचनापासून पुढे आणि 19व्या अध्यायाची पहिली 5 वचनं किंवा 7 वचनं तुम्ही वाचा प्रियांनो. त्यामध्ये स्पष्ट उल्लेख आहे. पेत्र त्यांना विचारतो, तुम्हाला पवित्र आत्मा मिळाला काय? ते म्हणतात, नाही, पवित्र आत्मा मला ठाऊकच नाही काय आहे. मग तुम्ही बाप्तिस्मा कसला घेतला? ते म्हणाले की आम्ही पश्चातापाचा बाप्तिस्मा घेतला. म्हणजेच आम्ही योहानाचा बाप्तिस्मा घेतला, जो योहान काय सांगत होता? पश्चाताप करा, स्वर्गाचं राज्य जवळ आहे. ख्रिस्त त्यांना ठाऊक नव्हता प्रियांनो. त्यांच्या पश्चातापामध्ये आणि त्यांच्या बाप्तिस्म्यामध्ये ख्रिस्त नव्हता. पौलाने त्यांना सांगितलं, ख्रिस्त आणा आणि पुन्हा बाप्तिस्मा घ्या. त्यांनी बाप्तिस्मा घेतला प्रियांनो. या ठिकाणी ज्याचं एक फार मोठं जोखड तुमच्या माझ्या किंवा मंडळीच्या खांद्यावर सैतानाने ठेवलेलं आहे की बाप्तिस्मा हा एकच आहे, ते जोखड या ठिकाणाहून निघून पडतं प्रियांनो, ते फेकून द्या. जर अशा विसंगतीमध्ये तुम्ही आणि मी असू तर ते खांद्यावरचं जोखड आजच प्रभूला काढायची विनंती. अजून एक विसंगती काय असू शकेल? फक्त बाप्तिस्मा, पश्चातापही नाही आणि ख्रिस्तही नाही. आहे ही विसंगती मंडळीमध्ये? हो आहे प्रियांनो. फक्त बाप्तिस्मा, तारणाची खात्री नाही, पश्चातापाची खात्री नाही, ख्रिस्ताने माझ्यासाठी काय केलं याची जाणीव नाहीये, आणि तरी देखील बाप्तिस्मा दिला जातो. मग तो बुडून असू द्या वा शिंपडून असू द्या. शिंपडूनच आहे असं मी म्हणणार नाही किंवा बुडूनच आहे असं मी म्हणणार नाही. बुडून असू द्या वा शिंपडून असू द्या, त्यामध्ये पश्चातापही नाही आणि त्याच्यामध्ये ख्रिस्तही नाही. लहानांना दिलेला बाप्तिस्मा, कोण तुम्ही उदाहरण द्या प्रियांनो, कुठल्या लहानग्याने 5 वर्षाचा, 2 वर्षाचा, 3 वर्षाचा किंवा अगदी नवजात शिशु असताना त्याच्या मुखाने कबूल केलं की मी पातकी आणि मला पापांची क्षमा मिळाली पाहिजे? एक उदाहरण सांगा.
आणि त्याने बाप्तिस्मा दिलाय किंवा घेतलाय? ही विसंगती आहे प्रियांनो, ही विसंगती आहे. तर हे देखील जोखड आजच आपल्या खांद्यावरून काढून टाका प्रिय. त्या जोखडाला आज फेकून द्या प्रियांनो, कारण हे जोखड तुमच्या माझ्या उपयोगाचं नाहीये. ज्यामध्ये पश्चाताप नाहीये, ज्यामध्ये ख्रिस्त नाहीये, असा शिंपडलेला किंवा बुडून घेतलेला बाप्तिस्मा तुमच्या माझ्या उपयोगाचा नाही, ते समजून. अजून एक विसंगती आहे, फक्त पश्चाताप. बाप्तिस्मा करायची काय गरज आहे? मुखाने कबूल करतो की येशू माझा तारणार आहे. नाही, बाप्तिस्मा घेणार नाही, काय गरज आहे? पाण्याची भीती वाटते, पाण्यात जायचं नाहीये मला, किंवा पाणीच उपलब्ध नाहीये माझ्यासाठी. ही विसंगती आहे प्रियांनो, आहे. मी स्वतः पाहिलेलं आहे, अनुभवलेलं आहे, काही लोकांशी मी बोललेलो आहे प्रियांनो. नाही, मी पश्चाताप केला, येशूला व्यक्तिगत तारणारा म्हणून मी मुखाने कबूल केले की तो तारणार आहे. बाप्तिस्मा घ्यायला काय अडचण? हबशी शंड काय म्हणाला, कोणाला आठवतंय काय? फिलिप धावत पळत त्याच्या रथामागे गेला आणि हबशी शंडला त्याने शिकवलं. हबशी शंड काय म्हणाला? फिलिपा थांब, बघ तिथे मला तळ दिसतंय, बाप्तिस्मा घ्यायला मला काय हरकत आहे? त्याने तिथंच बाप्तिस्मा घेतला. आणि म्हणून जर या सगळ्या विसंगती आहेत तर प्रियांनो आम्हाला तारण होणार नाही प्रियांनो. या तिन्ही गोष्टी, पश्चाताप करून पापांची क्षमा मिळावी म्हणून येशूच्या नावाने तुम्हाला मला बाप्तिस्मा घेणं फार गरजेचं आहे. अजून एक विसंगती राहिलेली आहे, विश्वास आहे, पश्चाताप केलेला आहे आणि शिंपडून बाप्तिस्मा घेतलेला आहे. बुडून बाप्तिस्मा घ्यायला तुम्हाला काय अडखळ नाही हो? होऊ द्या ना धर्माचरण पूर्ण. आम्ही ख्रिस्तापेक्षा मोठे आहोत काय हो? सतीश, आम्ही दैनंदिन पातळीवरती पश्चाताप करतो. सतीश, आम्ही विश्वास ठेवलेला आहे. सतीश, आम्ही शिंपडून बाप्तिस्मा घेतलेला आहे. मी तुम्हाला सांगतो, एक पाऊल पुढे जा आणि संपूर्ण धर्माचरण पूर्ण करा. पश्चाताप, पापांची क्षमा मिळण्यासाठी विश्वासाने ख्रिस्ताच्या पिता, पुत्र आणि पवित्र आत्म्याच्या नावाने बाप्तिस्मा होऊन जाऊ द्या. आणि मग पहा तुमच्या जीवनाला कलाटणी मिळेल की नाही, मग पहा देव चांगला आहे की नाही, आणि मग पहा पवित्र आत्मा तुमच्या जीवनामध्ये येतोय की नाही, आणि मग पहा तुम्ही सांगितलेल्या सुवार्तेद्वारे आत्मे जिंकले जातात की नाही. चुटपुट लागतीये तर विचारा पवित्र आत्म्याला मी काय करू. उठा आणि प्रियांनो, कोणाचीही भीड धरू नका, किंवा मला अमक्या पद्धतीनंच जाऊन अमक्याच्या हातूनच घ्यायचं आहे अशी देखील भीड धरू नका प्रियांनो. तुम्ही स्वतः निश्चय केलात आणि स्वतः प्रभूला म्हणालात की मी या पाण्यातून आता आर पार जातो, मी पश्चाताप केलाय, ख्रिस्ताच्या नावाने मी जुना स्वभाव या पाण्यामध्ये गाडतो आणि त्या पाण्यातून आरपार निघून नवी उत्पत्ती म्हणून बाहेर पडतो, हा विश्वास ग्राह्य धरला जाईल प्रिया. एखाद्या सहकार्याला सोबत घेऊन गेलात तरी ते शक्य आहे प्रिया. त्याच्यासाठी कोणातरी रेव्हरंटकडे तुम्हाला विनवण्या करत बसायला लागेल असं अजिबात नाहीये प्रियांनो. कुठल्या तरी संस्थेचं तुम्हाला सर्टिफिकेट मिळावं लागेल याचीही काही गरज नाहीये प्रियांनो. तारणाऱ्या देवाने तुम्हाला पवित्र आत्म्याचा शिक्का मारून त्यातून तो पार करेल प्रियांनो. परंतु असं असताना काही अधिकारांची भीड देखील धरूयात प्रियांनो. धर्माचरण पूर्ण करूयात प्रियांनो. ख्रिस्ताला याची आवश्यकता नव्हती तरी देखील ख्रिस्ताने ते केलं, आणि म्हणून तुम्हाला आणि मला काही गोष्टींचं धर्माचरण पूर्ण करायचं आहे. या विसंगती तुमच्या आणि माझ्या जीवनामध्ये आहेत प्रियांनो, तर या विसंगती अनुभवूयात. आज हे पेत्राचं भाषण तुमच्या आणि माझ्या अंतःकरणाला सुद्धा चुटपुट लावू द्या प्रियांनो. त्याच्याही पुढची पायरी आहे प्रियांनो. काही लोकांनी पश्चाताप केलाय, बाप्तिस्मा घेतलाय, सगळं झालेलं आहे, परंतु आता ते देवाच्या वचनापासून बहकलेले आहेत, मागे पडलेले आहेत, देवाच्या वचनापासून लांब गेलेले आहेत, दुराचरण करत आहेत, दुष्कर्मे करत आहेत प्रियांनो, जुन्या व्यसनांकडे, जुन्या स्वभावाकडे पुन्हा जात आहेत. अशा लोकांसाठी काही उपयोगाचं आहे का प्रियांनो? नाही, हे देखील उपयोगाचं नाहीये. पवित्र जीवन जगणं, पाचारणास योग्य अशी फळं देणं, स्वतःचा वधस्तंभ उचलून त्याच्या मागे चालणं आणि मरेपर्यंत विश्वासू राहणं, ही गोष्ट अगत्याची आहे प्रियांनो ख्रिस्ती या नात्याने. तुम्ही आणि मी या सगळ्या गोष्टींची नोंद या दिवसांमध्ये करून ठेवूयात. आणि जर पवित्र आत्मा तुम्हाला चुटपुट लावत आहे तर बोला, खात्रीनं बोला प्रियांनो, कारण वेळ आहे तोवर जर आम्ही निर्णय घेतला तर कदाचित आम्हाला तो सापडेल. कारण शत्रू सैतान गिळंकृत करण्यासाठी तुम्हाला मला टपलेला आहे प्रियांनो.
आज निर्णय झालेला आहे तर आज रात्रीच तो निर्णय घ्या, तो लिहून ठेवा, तो घोषित करा प्रियांनो. उद्या चालून कदाचित तुमच्यावरती वेगळं संकट, वेगळं आव्हान, वेगळी समस्या येईल आणि ती समस्या कदाचित आज पेरलं गेलेलं वचन तुमच्या मनातून हिरावून घेईल आणि तुम्ही त्या वचनापासून भरपून जाईल प्रियांनो. उद्या चालून कदाचित काटेरी झुडपं वाढतील, समाजाच्या किंवा कुटुंबाच्या किंवा स्वतःच्या जीवनाविषयीच्या चिंता तुम्हाला एवढ्या ग्रासून टाकतील की तुम्हाला असं वाटेल की बाप्तिस्मा घेण्याची काय गरज नाहीये. आधी माझं घर होऊ द्या, आधी माझी शाळा होऊ द्या, आधी माझं शिक्षण होऊ द्या आणि मग मी बाप्तिस्मा घेतो. विलंब लावू नका प्रियांनो. हबशी षंडासारखे पाणी दिसताच त्या पाण्यामध्ये उडी घ्या आणि ख्रिस्ताला सांगा की मी विश्वासाने बाप्तिस्मा घेतो. पवित्र आत्म्याकरवी वारंवार या गोष्टी तुम्हाला मला शिकवून झालेल्या आहेत. देव न करो आणि यापुढे आम्हाला संधी मिळणार नाही असं न होऊ प्रियांनो. संधी आहे तो पावेतो. परमेश्वरला समर्पित होऊन संपूर्ण धर्माचरण पूर्ण करून ख्रिस्ताला सांगूयात, मी उभा आहे, मी उभी आहे, मला उपयोगात आण, मला तुझ्या सन्मानाचं पात्र बनव, माझ्याकडून तुझी सुवार्थ सांगून घे, माझ्याकडून तुझ्या वचनाची सेवा करून घे. परमेश्वर पहा ते पात्र सन्मानाचंच बनवेल, ते खरकट राहू देणार नाही. हालेलुया. जर कोणाला निश्चय करायचा असेल, काही घोषणा करायची असेल, प्रियांनो मी पुढची 5 मिनिटं तुमच्यासाठी उपलब्ध करून देतो. त्या 5 मिनिटांमध्ये प्रियांनो मी या गोष्टीसाठी तयार आहे किंवा माझ्या मनाला चुटपुट लागलेली आहे अशी घोषणा तुम्हापैकी कोणीही करू शकतं प्रियांनो. कोणाचीही भीड धरू नका, कोणाचीही भीड धरू नका, कारण हीच ती वेळ तुमची आहे आणि तुमच्यासाठी नेमलेली आहे. आणि फक्त भावनिक सुद्धा होऊ नका प्रियांनो. हालेलुया. जर काही शंका असतील, काही घोषणा करायची असतील, काही निर्णय प्रकट करायचे असतील तर बोला, प्लीज बोला. अजून काय आवाज नाही आला तुमचा. काय म्हणाल? आता सांगितलं काय म्हणाल? आता सांगितलं विश्वासू राहणे. अजून काय गोष्टी राहिले लिहायचे राहिले? येस. पश्चाताप करणे, विश्वासाने पापक्षमा मिळावी याकरिता बाप्तिस्मा घेणे, ख्रिस्ताच्या नावाने पिता पुत्र आणि पवित्र आत्म्याच्या नावाने बाप्तिस्मा घेणे, बाप्तिस्मा घेतल्यानंतर जुना स्वभाव टाकून देऊन नवीनीकरणामध्ये, शुद्धीकरणामध्ये, पवित्रीकरणामध्ये चालणं, ख्रिस्ताचा वधस्तंभ उचलून त्याच्या मागे त्याला अनुसरणं, आज्ञापालन करणं आणि मरेपर्यंत विश्वासू राहणं, या गोष्टींचा ख्रिस्ती जीवनामध्ये हा क्रम आहे प्रियांनो. हा समजून घेऊया. हालेलुया. आपल्यापैकी कोणी आहे प्रियांनो ज्याला वाटतं की खरंच मला हे कबूल करण्याची गरज आहे, या गोष्टींची विसंगती माझ्या जीवनामध्ये आहे आणि मला इथं परमेश्वराच्या आत्म्याची कृपा आवश्यक आहे, तर बोला प्रियांनो. आणि हे देवाचं वचन आहे. हे सतीशच्या मुखातून किंवा संदेशच्या मुखातून किंवा सुजाताच्या मुखातून आलेलं नाहीये. हे देवाचं वचन आहे आणि ते जसंच्या तसं तुमच्या समोर आलेलं आहे. पूर्ण 5 मिनिटं देऊया ना संजय दादा. 57 झालेत. मला वाटतं की 10:59 पर्यंत आपण थांबूयात, कारण ही वेळ अत्यंत महत्वाची आहे. तोपर्यंत मी वेळ संचालकांकडे देणार नाही. कदाचित कोणाला भीती वाटत असेल, निर्णय घोषणा करायची थोडीशी शरम वाटत असेल, परंतु प्रियांनो एक तरी फळ परमेश्वरला देव मिळू द्या आज पवित्र आत्म्याच्या गौरवासाठी. हालेलुया. 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 आम्ही बपतिस्मा घेतलेला आहे, तरी सुद्धा मी म्हणजे मला सारखी चुटपुट लागते की मी आध्यात्मिक मध्ये म्हणजे फारच कच्ची आहे, नाही का. आणि माझी वाढ व्हावी असं मला वाटते. मी म्हणजे पश्चाताप करते मी, खरं माझं ते वचनाचं हे होत नाही, रेफरन्स वगैरे काढायचं नाही का. मला काय तसं वेगळंच वाटायला, त्यामुळे जरा असं उद्या मला जरा त्याच्याबद्दल हालेलुया. खात्रीने धर्माचरण पूर्ण झालंय, परंतु वाटचाल धाव संपवण्यामध्ये अडचणी येत आहेत.
आध्यात्मिक वाटचाल करण्यामध्ये. हालेलुया. येस, अजून कोणी आहे प्रियांनो? सतीश पुणे येथील बहीण प्रियांका आहेत, त्यांना बोलायचंय पण त्यांना ते माईक म्यूट अनम्यूट करता येत नाहीये. तर त्यांनी सुद्धा इच्छा दर्शवली की येणाऱ्या दिवसामध्ये त्यांना ख्रिस्ताच्या नावाने बाप्तिस्मा घ्यायचा आहे. हालेलुया. आपल्या देवाला सर्व गौरव प्राप्त हो प्रियांनो यात. आणि हालेलुया. सुमन समुद्री यांनी जे सांगितलं, हा मला वाटतं गौरी काही बोलू इच्छित. हा गौरी माई. हालेलुया. मला देखील हाले- पश्चाताप करायचा आहे आणि मला देखील बाप्तिस्मा घ्यायचा आहे. हालेलुया. खात्रीने गौरीमाई आपण याविषयी अधिक शिकूयात, अधिक परमेश्वराच्या वचनाचा अभ्यास करूयात की देवाची काय इच्छा आहे. आणि येणाऱ्या दिवसांमध्ये परमेश्वराकडे प्रार्थना करूया की लवकरात लवकर अगदी तातडीनं आपल्याला याच्यावरती क्रिया करता येईल, विश्वासाची क्रिया आपल्याला व्यक्त करता येईल. हालेलुया. येस.